मित्रांनो, पुन्हा एकदा सनातन धर्म ग्रंथात अशी श्रद्धा आहे की सूर्योदयापूर्वी जाण्याने माणसाचे नशीब सफल होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी सुद्धा पहाटे लवकर उठायचे, कारण सर्वांचा असा विश्वास होता की हा ब्रह्ममुहूर्त होतो. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे, कारण त्या सूर्योदयानंतर तुम्ही उठले तर तुमच्या घरात दारिद्र्य येते. आम्ही तुम्हाला सांगतो की ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे 4 आहे आणि हा मुहूर्त पहाटे 4 ते पहाटे 5 पर्यंत असतो. या मुहूर्तामध्ये माणसाने उठून जावे. यासोबतच स्नान करून पूजा करावी, कारण देवाचे स्मरण करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरच तुम्ही योग्य प्रकारे पूजा करू शकाल, कारण या मुहूर्तावर उठल्यानंतर स्वच्छ पूजा करणे आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथानुसार भारतातील सर्व मंदिराचे दरवाजे पहाटे 5 वाजता उघडतात आणि त्या मंदिराचे मुख्य पुजारी आरती करण्यास सुरुवात करतात. दुसरीकडे काही लोक सकाळी 6 ते 8 या वेळेत पूजा करणे योग्य मानतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सकाळी 8 नंतर देवाची पूजा करता येते आणि पूजेची योग्य वेळ सकाळी 10 पर्यंत आहे. आणि मित्रांनो, या वेळेनंतरही देवाची पूजा करणे योग्य मानले जात नाही. तसे पूजा करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. पौराणिक शास्त्रानुसार उभे राहून पूजा करणे योग्य मानले जात नाही आणि अशा प्रकारे पूजा केल्यास कोणतेही फळ मिळत नाही. जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर उभे राहण्याऐवजी जमिनीवर बसून पूजा करा. देवाचे स्मरण करण्यापूर्वी नेहमी स्वच्छ कपडा पसरावा आणि त्यावर बसून ध्यान करा. शिवाय डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. तुम्ही स्त्री असो वा पुरुष, पूजा करताना नेहमी स्कार्फ किंवा रुमालाने डोके झाकले पाहिजे. असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने सर्व लाभ आणि पुण्य आकाशात जातात. आपण ज्या ठिकाणी बसून देवाचे स्मरण करतो तिथला मजला मंदिराच्या फरशीच्या वर नसावा, अशी एक धारणा आहे. उपासना ही अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला या जगाच्या सर्व मोहापासून काही काळ दूर घेऊन जाते आणि अशा आध्यात्मिक जगात पोचते जेथे आपल्याला शांतता, सौहार्द आणि पवित्रता अनुभवता येते. अशा स्थितीत पूजा करताना नियम आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी. लक्षात ठेवा की पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला असावे आणि उजव्या बाजूला बेल, उदबत्ती, दिवा, अगरबत्ती ठेवावी आणि पूजेची सर्व सामग्री जसे की फळे, फुले, पाण्याचे भांडे आणि शंकर मंदिरावर ठेवावा. डावी बाजू. आता मित्रांनो, अशा प्रकारे पूजा केली तरच त्याचे फळ नक्कीच मिळेल. यासोबतच पूजेला बसलेल्या व्यक्तीने कपाळावर चंदनाचा तिलक लावलाच पाहिजे. याची विशेष काळजी घ्यावी. मित्रांच्या पूजेचे काही खास नियम आहेत. जर पाळले नाहीत तर तुमची पूजा देवाला मान्य होत नाही. याबद्दल आपल्याला श्रीमद भागवत गीतेतही वाचायला मिळते, ज्यामध्ये आपण पूजा करतो असे लिहिले आहे. असे केल्याने त्या माणसाचे सर्व गुण आपोआप संपतात. म्हणूनच प्रणाम नेहमी हात जोडूनच करावा असा सल्ला दिला जातो. या उलट जर तुम्ही तुमचाच लोकांकडून मोठ्यांना नमस्कार करत असाल तर ते नेहमी झोपून केले पाहिजे आणि नेहमी आईला नमस्कार केला पाहिजे. एवढेच नाही तर आपल्या धार्मिक शास्त्रात असेही सांगितले आहे की हे करताना आपला उजवा हात नेहमी कपड्याने किंवा गायीचा चेहरा झाकून ठेवा. यासोबतच तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही आसनाखालील जमिनीला स्पर्श करून तिचीही पूजा करावी. जेव्हा तुम्ही तेच करत असाल तेव्हा तुमचे ओठ किंवा जीभ हलू नये याची विशेष काळजी घ्या. जप करण्याच्या या पद्धतीला उपांशु नामजप म्हणतात आणि मित्रांनो, असे जप केल्याने अनेक फायदे होतात. तसेच देवी देवतांची विशेष कृपा देखील राहते. दुसरीकडे मित्रांनो, आता दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाच्या मंदिरात दिवा लावलाच पाहिजे.
परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की दिवा लावण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की इतर कोणत्याही दिव्याने दिवा लावू नका. आपण एकतर तो एक समान किंवा इतर काहीतरी प्रकाश पाहिजे. यासोबतच तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि देवतांचा उजव्या बाजूला ठेवा आणि नेहमी तांदळावर ठेवून दिवा लावा. त्याचबरोबर मित्रांनो, घरातील मंदिराबाबत अनेक नियम आहेत आणि त्यांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. घरात बनवलेल्या मंदिरात चुकूनही कोणत्याही देवतेच्या एकाहून अधिक मूर्ती ठेवू नयेत असं म्हटलं जातं. असे केल्याने घरात अशांतता निर्माण होऊ शकते आणि केलेले कामही बिघडू शकते. यासोबतच तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो आणि तणाव तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागतो. यासोबतच देवाला फुले अर्पण केल्याने तो खूप प्रसन्न होतो आणि त्याच्या भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव होतो असे मानले जाते. पण मित्रांनो, देवाच्या मंदिरात कधीही शिळी किंवा सुकी फुले चढवू नयेत याची विशेष काळजी घ्यावी लागेल. फुले सुकताच ती पूजेच्या ठिकाणाहून काढून टाका, कारण असे मानले जाते की शिळी फुले नकारात्मकता आकर्षित करतात. परंतु जेव्हा तुळशीच्या पानांचा विचार केला जातो तेव्हा त्याची तुटलेली पाने 11 दिवस शिळी मानली जात नाहीत. अशा स्थितीत त्यांची पाने पाण्याने धुवून देवाला अर्पण करावीत आणि अशा मूर्तीची पूजा केल्यास फलदायी ठरते. अशी आपल्या शीतल मूर्तीबद्दल श्रद्धा आहे. मिळू शकत नाही आणि एकाग्रताही होऊ शकत नाही. एकाग्रतेचे अभावामुळे आपले मन चंचल राहते. त्यामुळे अशी मूर्ती पूजेच्या ठिकाणाहून तातडीने हटवाव्यात. तुटलेल्या मूर्तीची पूजा करणे देवाला मान्य नाही आणि त्याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. म्हणूनच जर देवाची तुटलेली मूर्ती तुमच्या घरात ठेवली असेल तर ती लगेच पाण्यात विसर्जित करा. दुसरीकडे मूर्तीच्या संदर्भात शिवपुराणात शिवलिंग निराकार मानले गेले आहे. शिवलिंग मोडले तरी पूजनीय आहे आणि अशा स्थितीत शिवलिंगाची पूजा करता येते. आणि मित्रांनो, शिवलिंगाशिवाय इतर सर्व देवी देवतांच्या मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पूजनीय नाहीत. म्हणून मित्रांनो, आज आपण योग्य ते जाणून घेतले आहे. पूजेची वेळ आणि पद्धत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.